श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास शुक्रवार संबंधी असणार आहे, कारण उद्या आहे शुक्रवार. शुक्रवार म्हटलं तर माता लक्ष्मीचा वार आणि ह्या शुक्रवारच्या दिवशी किंवा प्रत्येक येणाऱ्या शुक्रवारी जर आपण काही खास उपाय, काही सेवा जर केल्या तर निश्चितच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करते. लक्ष्मीचा कृपा वर्षाव आपल्यावर सदैव होत असतो. आता लक्ष्मीचा कृपा वर्षाव होणं किंवा अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदणं याचा अर्थ बरेच जण असा घेतात की घरामध्ये सतत पैसा येणं. हे बघा, जीवन जगण्यासाठी पैसा गरजेचाच आहे, तो कमावण्यासाठी आपल्याला कष्ट करायचेच आहे, पण दैवी शक्तीची साथ मिळण्यासाठी सेवा देखील करायच्या आहे. पण लक्ष्मीची कृपा असणं म्हणजे फक्त केवळ पैसाच आपल्या घरामध्ये येणं असा त्याचा अर्थ नसतो, तर आपल्या घरातलं वातावरण सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं असणं याला देखील लक्ष्मी मातेची कृपाच म्हटलं जातं. कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालं असेल की एखाद्या घरामध्ये सगळं काही आहे, पैसा, अडका, अन्नधान्य सगळं काही आहे, पण तरीही त्या घरातलं जे वातावरण आहे ते नकारात्मक आहे, नैराश्याचं आहे. त्या घरामध्ये सतत आजारपण वाढलेलं असतं आणि मग अशा घरामध्ये पैसा असूनही त्याचा उपभोग मात्र त्या लोकांना घेता येत नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कुठलंही समाधान दिसत नाही. आणि या उलट जर एखाद्या फॅमिलीमध्ये समजा येणारा पैसा थोडा कमी आहे, पण तरीही जेवढा पैसा येतो त्यामध्ये जर ती फॅमिली खुश असेल, आनंदात असेल, जे काही त्यांच्याकडे येत आहे त्यामध्ये समाधान मानत असतील, तर निश्चितच ती जी फॅमिली आहे तिच्यावर लक्ष्मी मातेचा अखंड वर्षाव होत आहे असं त्या ठिकाणी समजलं जातं. तर स्वामी भक्त हो, जीवन जगण्यासाठी पैसा गरजेचा असला तरीही आपल्याकडे समाधान असणं देखील तितकंच गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. तर चला, शुक्रवारी आपल्याला कुठल्या सेवा आणि कुठले उपाय करायचे आहे हे जाणून घेऊया. तर बघा, शुक्रवार म्हटलं तर माता लक्ष्मीचा वार आहे आणि आपल्या जीवनात जर सुखाची भरभराट व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच शुक्रवारी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहे. आता शुक्रवारच्या दिवशी आपल्याला शक्यतो पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहे. पांढऱ्या रंगाचा एखादा शर्ट किंवा एखादा ड्रेस आपल्याकडे असायलाच हवा. वारानुसार जर आपण तशा रंगाचे कपडे आणून ठेवले तर निश्चितच आपल्याला त्या वाराला ते कपडे घालता येतात आणि त्याचे जे काही सकारात्मक बदल आहे ते आपल्यावर दिसूनही येतात. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे. किंवा महिला असतील गुलाबी किंवा लाल अशा रंगाची साडी वगैरे परिधान केली तरीही चालते, परंतु माता लक्ष्मीला पांढरा रंग हा देखील प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो पांढऱ्या रंगाचा वापर करायचा. पांढरा रंग हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे जर आपण पांढऱ्या रंगाचा वापर केला तर शुक्र ग्रह आपला मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते. आणि शुक्र ग्रह म्हटलं तर धन, संपत्ती, वैभव याचं कारक मानलं जातो, त्यामुळे आपल्याला पांढऱ्या रंगाचा वापर करायचा आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर अजूनही लक्ष्मी मातेचा फोटो नसेल तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला कमळाच्या फुलावर बसलेली लक्ष्मी माता आपल्या घरी घेऊन यायची आहे. तुम्ही तशा पद्धतीचा फोटो आणायचा. कमळावर बसलेली ती लक्ष्मी माता असायला हवी आणि त्याच्या दोन्ही बाजूने हत्ती असायला हवे, अशा पद्धतीचा फोटो आपल्या घरामध्ये आवर्जून असायला हवा. अजूनही नसेल तर तुम्ही तशा प्रकारचा फोटो आणू शकतात. आता काहींकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असते, तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर फोटो आणण्याची गरज नाही. आणि फोटो आणि मूर्ती दोनही जर तुमच्याकडे असेल तरीही देवघरात ठेवायला हरकत नाही, पण 2 मूर्ती किंवा 2 फोटो देवघरात पूजू नये, पण 1 मूर्ती आणि 1 फोटो असेल तर ते चालतं. आपल्यावर लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहावी यासाठी एक छोटासा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त 1 रुपयाचं नाणं लागणार आहे. शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं, लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर बसायचं. लक्ष्मी मातेची जी काही तुम्ही सेवा करतात, पूजा करतात ती करून घ्यायची आणि लक्ष्मी मातेसमोर हे जे 1 रुपयाचं नाणं आहे ते ठेवायचं. आता 1 रुपयाचं नाणं ठेवल्यानंतर त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायचं आणि फुलही अर्पण करायचं. अशा पद्धतीने हे जे नाणं आहे ते दिवसभर आपल्याला देवी मातेच्या फोटोसमोर ठेवायचं आहे. संध्याकाळी खिरीचा नैवेद्य करायचा. त्यानंतर खिरीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला आणि ह्या नाण्याला देखील दाखवायचा आहे. आणि नंतर हा जो 1 रुपया आहे तो उचलून घ्यायचा. हा 1 रुपया उचलून घेतल्यानंतर तो एका लाल कपड्यात बांधून तुम्ही जर तिजोरीत ठेवला तरीही चालणार आहे. नाहीतर हा जर 1 रुपया तुम्ही तुमच्या स्वतःजवळ बाळगणार असाल तर फक्त तो खर्च होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. अशा पद्धतीने जर 1 रुपयाचं नाणं आपण जवळ बाळगलं तर आपल्या सौभाग्यात वाढ होते, त्यासोबतच आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील मदत होत असते. कारण 1 रुपया म्हटलं तर लक्ष्मी मातेचं स्वरूप आपण आपल्याजवळ ठेवत आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचे सकारात्मक बदल देखील दिसू लागतात. त्यानंतर तुम्हाला सातत्याने आरोग्याच्या तक्रारी जर भासत असतील, सतत काही ना काही आजारपण तुमच्या वाट्याला येत असेल तर तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये एक शंख अर्पण करायचा आहे. तसंच देवी मातेला
तुपापासून बनलेला एखादा पदार्थ अर्पण करायचा आहे आणि उत्तम आरोग्यासाठी देवी मातेकडे प्रार्थना करायची आहे। आता हा जो उपाय आहे तो तुम्हाला मंदिरात जाऊनच करायचा आहे, कारण तो जो शंख असणार आहे तो आपल्याला देवी मातेच्या मंदिरात ठेवायचा आहे। आणि लगेचच तुम्हाला शंख ठेवणं जमणार नसेल तर कमीत कमी घरी का होईना देवी मातेला आपल्याला तुपातील एखादा पदार्थ बनवून नैवेद्य दाखवायचा आणि आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे। आपल्या संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी अजून एक छोटासा उपाय आहे, तो कसा करायचा। एक लहान मातीचं भांडं घ्यायचं। बघा मातीची भरपूर भांडी आता बाजारामध्ये मिळतात, तशा प्रकारचं एक छोटंसं भांडं घेऊन यायचं। ते भांडं घरी आणल्यानंतर ते संपूर्ण तांदळाने भरायचं। तांदळाने ते भरल्यानंतर त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि हळकुंड ठेवायचं। हळकुंड तुम्ही 1 घेऊ शकतात किंवा 2 घेतले तरीही चालतील। अशा प्रकारे आपल्याला या मडक्यामध्ये, या मातीच्या भांड्यामध्ये तांदूळ, 1 रुपयाचं नाणं आणि हळकुंड ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून हे आपल्या घरातील देवी मातेच्या फोटोसमोर ठेवायचं आणि त्यानंतर एखाद्या मंदिराच्या पुजाऱ्याला ते दान करायचं आहे। भांड्यासोबतच एक तांदूळ आपल्याला त्या पुजाऱ्याला दान करून द्यायचे आहे। असं केल्याने आपल्या संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी मदत होत असते। त्यानंतर एखाद्या महत्त्वाच्या कामाला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता वार शुक्रवार असेल तरीही करायचा आहे आणि दुसरा वार असेल तरीही करायचा आहे। काय करायचं, लक्ष्मी मातेसमोर दही साखर ठेवायची आहे आणि त्यानंतर देवी मातेला नमस्कार करून त्यातला एक प्रसाद म्हणून 1 चमचा आपल्याला ते खायचं आहे आणि ते खाऊनच बाहेर पडायचं आहे। असं केल्याने तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडत आहात त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी मदत होत असते। त्यानंतर प्रत्येक कामामध्ये आपल्याला फक्त यश मिळावं असं वाटत असेल किंवा आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी संपाव्या असं वाटत असेल तर शुक्रवारच्या दिवशी कमीत कमी, दररोज केलं तर हरकत नाही पण कमीत कमी शुक्रवारच्या दिवशी का होईना एक छोटंसं काम करायचं। सकाळी अंघोळ झाल्या लगेचच हे काम करायचं आहे। छानपैकी स्वच्छ कपडे परिधान करायचे, देवी मातेच्या फोटोसमोर बसायचं आणि ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळा जप करायचा। जास्तीत जास्त 1 माळ जप करायची। अशा पद्धतीने दर शुक्रवारी जर तुम्ही हा उपाय केला तर आर्थिक लाभ होण्यासाठी मदत मिळत असते, त्यासोबतच आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते। त्यानंतर प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या घरातील पैशांची तिजोरी ही भरलेली असावी, पण त्यासाठी कष्ट करणं, काम करणं देखील तितकंच गरजेचं असतं। पण त्या कष्टाला दैवी शक्तीची साथ मिळण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे। करायचं काय तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये थोडी हळद घ्यायची आणि त्यामध्ये गोमूत्र किंवा थोडंसं पाणी मिसळायचं आणि त्याची छानपैकी पेस्ट बनवायची। आता ही पेस्ट बनवल्यानंतर काय करायचं, आपला जो मुख्य दरवाजा आहे किंवा जो आपला उंबरठा आहे त्यावर लक्ष्मी मातेची लहान लहान पावलांची ठसे बनवायचे। बघा अशा पद्धतीने लक्ष्मी मातेचे ठसे तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर किंवा मुख्य दरवाजावर बनवू शकतात। आता ठसे कसे बनवायचे हे जर तुम्हाला ठाऊक नसेल तर तुम्ही गुगलवर, यूट्यूबवर सर्च करू शकतात आणि तशा पद्धतीने लक्ष्मीची पावलं बनवू शकतात। आता अर्थात आपण रांगोळीने देखील लक्ष्मीची पावलं काढत असतो, पण ही पावलं जी आहे ती आपल्याला हळदीने काढायची आहे हे लक्षात घ्या। आता लक्ष्मीची पावलं काढून झाल्यानंतर आपल्याला स्वस्तिकचं चिन्ह देखील काढायचं आहे, त्या स्वस्तिकाची पूजा देखील करायची आहे। जर दर शुक्रवारी जर आपण अशाच पद्धतीने हा छोटासा उपाय केला तर लक्ष्मी मातेचं लवकरच आगमन आपल्या घरी होत असतं आणि आपली जी तिजोरी आहे ती कायम भरलेली असते। पण कष्ट देखील करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या। त्यानंतर आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी दर शुक्रवारी कापरासोबत आपल्याला 2 ते 3 लवंगा आवर्जून जाळायच्या आहे आणि लक्ष्मी मातेचा जो कुठला मंत्र तुम्हाला येतो तो मंत्र म्हणायचा आहे। जोपर्यंत ते पेटत आहे तोपर्यंत तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे। त्यासोबतच रोज संध्याकाळच्या वेळेस आपल्याला श्री सूक्त म्हणायचं असतं, पण दररोज जर तुम्हाला शक्य होत नसेलच तर कमीत कमी शुक्रवारच्या दिवशी का होईना न चुकता आपल्याला श्री सूक्त म्हणायचं आहे। शक्य असेल तर 16 वेळेस श्री सूक्त म्हणून कुंकुमार्चन करायचं, नसेल शक्य तर कमीत कमी एकदा का होईना आपल्याला श्री सूक्त म्हणून कुंकुमार्चन करायचं। त्यानंतर देवी मातेसाठी दर शुक्रवारी खिरीचा नैवेद्य बनवायचा। अशा पद्धतीने जर आपण हे छोटे छोटे उपाय केले तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते। आता लक्ष्मी मातेला पांढऱ्या रंगाचा प्रसाद आवर्जून शुक्रवारच्या दिवशी बनवायला हवा, तर तुम्ही विकतही आणू शकतात किंवा घरी बनवला तरीही चालेल। अगदीच तुम्हाला शक्य झालं नाही तर दूध साखर ठेवली तरीही चालणार आहे। अशा पद्धतीने शुक्रवारच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय करून बघा, सेवा करून बघा। सेवा म्हटलं तर लक्ष्मी मातेच्या भरपूर सेवा आहे। आता कोजागिरी पौर्णिमेनिमित्त किंवा नवरात्रीनिमित्त आपण भरपूर सेवेंचा उल्लेख केलेला आहे, ते व्हिडिओ तुम्ही ऐकलेच असतील। नसतील ऐकले तर चॅनलला भेट द्या, कुठल्या कुठल्या सेवा आहे तेही जाणून घ्या।
आणि तशा पद्धतीने आपल्या घरामध्ये जर वारंवार त्या सेवा होत गेल्या, सातत्याने त्या सेवा केल्या, तर निश्चितच आपल्या घरामध्ये लवकरात लवकर सकारात्मक बदल दिसून येतील आणि लक्ष्मी मातेचं आगमन देखील आपल्या घरामध्ये व्हायला मदत होईल. तर स्वामी भक्त हो, शुक्रवारचे हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. याविषयी जर तुम्हाला शंका वाटली तर ती देखील विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.